नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि भारतामध्ये हे सामने होत आहेत. त्यातला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हा सामना आपण पाहिला असेल. त्यातली ग्लेन मॅक्सवेलची 201 धावांची खेळी, ही खेळी पाहिली आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी केली हे सुद्धा आपण पाहिलं. सध्या ग्लेन मॅक्सवेल हा खूपच चर्चेतला विषय बनलेला आहे, एकूणच क्रिकेटच्या वर्तुळात असेल किंवा एकूणच सोशल मीडियामध्ये. आणि प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आल्यानंतर आपण कसा सामना केला याची तुलना करू लागलेला आहे. आणि त्यात काहीच वावगं नाही. ग्लेन मॅक्सवेलने ज्या परिस्थितीमध्ये ही द्विशतकी खेळी केली ती पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपण कसा संघर्ष केला, आपण आपल्या जीवनामध्ये अशी प्रतिकूल परिस्थिती असताना कसा सामना केला आणि कसं त्या परिस्थितीवर मात केली, हे प्रत्येकजण त्याची तुलना करू लागलेला आहे. सर्वसामान्य लोक जे आहेत ते तुलना करू लागलेले आहेत. तर या खेळीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ऑस्ट्रेलियाची स्थिती ही एका वेळेला 7-91 अशी अत्यंत बिकट झाली होती आणि त्यांना धावा ज्या होत्या त्या जवळपास 250 पेक्षा अधिक धावा करायच्या होत्या. आणि अशा परिस्थितीत पराभव हा अगदी समोर दिसत होता. आणि तो पराभव समोर दिसत असताना काय नेमकं होणार, तर आता फक्त 3 विकेट बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित हे अगदी खात्रीलायक समोर दिसत होतं. तळाचे फलंदाज फक्त शिल्लक होते आणि ग्लेन मॅक्सवेल एका बाजूला खेळत होता. आणि त्याने अशा परिस्थितीमध्ये स्वतःची द्विशतकी खेळी केलीच. ती एक म्हणजे विक्रमी खेळी करून दाखवलीच त्याने. पण त्याचबरोबर आपल्या संघाला विजय मिळवून दिला, जो अशक्यप्राय एका वेळेला वाटत होता. पण त्याचं कौतुक यासाठीच आहे कारण ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया संघ क्षेत्ररक्षण करत होता, फिल्डिंग करत होता, त्यावेळेला प्रचंड उन्हाचा त्रास हा मॅक्सवेलला झाला होता. पायात त्याच्या पेटके आले होते. मध्ये मध्ये त्याने फिजिओथेरपिस्टची उपचार सुद्धा घेतले. आणि त्या परिस्थितीतही तो 50 षटकं त्या ठिकाणी होता मैदानामध्ये. आणि नंतर फलंदाजीला जेव्हा आला तेव्हा याच परिस्थितीमध्ये त्याला खेळावं लागलं. त्यामुळे उभ्या उभ्याच कशा जास्तीत जास्त धावा करता येतील याचा विचार त्याने केला. जवळपास 144 धावा त्याने उभ्या उभ्या केल्या आपल्या द्विशतकी खेळीपैकी. तर अशी ही खेळी जी त्याने करून दाखवलेली आहे ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधली खेळी आहे. आणि ती केल्यानंतर साहजिकच प्रत्येकाला ती खेळी आवडली. विशेषतः क्रिकेट चाहत्यांना तर आवडलीच, पण इतरांनीही त्या खेळीची तुलना आपल्याशी केली. पण एक मजेची गोष्ट या निमित्ताने घडली ती म्हणजे राजकारणाचाही त्याचा संबंध जोडला गेला. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, जे सध्या एक प्रकारे त्यांच्या पक्षामध्ये मी विशेषतः शरद पवार गट जो आहे त्यात एक स्वतःचं स्थान निर्माण करू पाहत आहेत. एक आता संघर्ष यात्रा सुद्धा त्यांची मध्यंतरी झाली. तर त्या निमित्ताने ते शरद पवार गटामध्ये एक महत्त्वाचं स्थान त्यांना मिळावं अशा पद्धतीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण आता शरद पवारांच्या सोबत अजित पवार नाही आहेत, अनेक आमदार सोडून गेलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा नेता म्हणून स्थान मिळू शकेल असं रोहित पवारांना वाटतंय. आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक पोस्ट केली. शरद पवारांचा एक पावसात भिजत असलेला फोटो त्यांनी टाकला, सोबत ग्लेन मॅक्सवेलचा फोटो टाकला. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये योद्धा कसा जिंकतो, कशी ती प्रतिकूल परिस्थिती जी आहे तिच्यावर मात करतो, कसं त्यावर विजय मिळवतो, हे त्यांनी त्यांच्या या ट्विट मध्ये लिहिलं. तो मेसेज लिहिला आणि या दोघांचेही फोटो टाकले. ग्लेन मॅक्सवेल एका बाजूला जो घामाने पूर्ण निथळतोय आणि दुसऱ्या बाजूला पावसात भिजलेले शरद पवार. तर शरद पवार हे पावसात भिजले हा कोणता प्रसंग आहे तुम्हाला माहितीच आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला साताऱ्यामध्ये त्यांची सभा झाली होती आणि त्यावेळेला अचानक पाऊस कोसळला आणि मग तो व्हिडिओ व्हायरल झाला होता की भर पावसामध्ये पवारांनी सभा घेतली आणि ती जागा जिंकली सुद्धा लोकसभेची. पण नंतर रोजच कौतुक व्हायला लागलं त्याचं की जणू काही शरद पवारांनी पावसात भिजावं आणि लगेच राष्ट्रवादीने जिंकावं. त्यामुळे रोहित पवारांनी थेट मॅक्सवेलची तुलना शरद पवारांची केली की जसा मॅक्सवेलने प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवला तसंच शरद पवारांनी एका योद्ध्याने, जे योद्धा हा त्यांना एक नवीन
नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तर त्यांनी कसा विजय मिळवला प्रतिकूल परिस्थितीवर हे रोहित पवार सांगतायत. तर मुळातच ही तुलना हास्यास्पद ठरते. कारण का मॅक्सवेलची स्थिती वेगळी आहे, शरद पवारांची स्थिती वेगळी आहे. शरद पवारांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवायला, शरद पवारांना प्रतिकूल परिस्थिती कधी नव्हती. इतक्या वेळेला त्यांना अनुकूल परिस्थितीच होती. इतकी वर्ष ते राजकारणात आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला रोहित पवारांनी हे ट्विट केलं तेव्हा त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिल्यात तर त्या खऱ्या अर्थाने मार्मिक प्रतिक्रिया आहेत. रोहित पवारांना त्याविषयी सांगणार आहे की तुम्ही जी पोस्ट केलेली आहे ही मुळातच हास्यास्पद आहे आणि त्याची तुलनाही होऊ शकत नाही. एका बाजूला कुटुंबासाठी लढणं आणि देशासाठी लढणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो असं एका त्यातल्या फॉलोअरने लिहिलेलं आहे. कारण शरद पवारांचं राजकारण हे भलेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी तयार केला असला तरी त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्या व्यतिरिक्त कोणालाही कधी अधिकार पद मिळाली नाहीत फारशी मोठी. अध्यक्ष शरद पवारच राहिली. आता सुद्धा कार्याध्यक्ष ज्या आहेत त्या सुप्रिया सुळेच आहेत. रोहित पवार हे त्यांचेच नातू आहेत. त्या अर्थाने ते सुद्धा नेता बनण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याकडे पक्षाची सगळी जबाबदारी यावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे तिथे लोकांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केली की कुटुंबासाठी लढणं वेगळं आणि देशासाठी लढणं वेगळं. एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली की तुमच्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कधी तुमच्या आमदारांची सेंचुरी गाठू शकला नाहीत. आणि ते खरंच आहे, ते वास्तव आहे. मला वाटतं फार फार तर 71 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत आतापर्यंत. पण 100 आमदार कधी निवडून आलेले आहेत का? तर आलेले नाहीत. खासदारांची संख्या 10च्या वर कधी गेलेली नाही. म्हणजे 2 आकडी तर नाहीच खासदार निवडून आलेले. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकी प्रतिकूल परिस्थिती कधी होती पवारांसमोर आणि त्यावर मात करत त्यांनी कधी मोठा विजय मिळवला? आता सुद्धा जी 2019ची विधानसभा निवडणूक झाली त्यातही ज्या काही 54 जागा त्यांना मिळाल्या राष्ट्रवादीला, त्यातही लोकांनी कौल दिलेलाच नाहीये सत्तेत येण्याचा. पण त्यांनी जबरदस्तीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या उद्देशाने आणि उद्धव ठाकरेंची इच्छा पाहून सत्ता खेचून घेतली स्वतःकडे आणि 2.5 वर्ष ते सरकार चाललं कसं बस हे आपण पाहिलं. मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांची तुलना मॅक्सवेलची करण्याची गरजच काय? मॅक्सवेलची परिस्थितीच वेगळी आहे ज्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती एवढी होती की पराभव हा हमखास समोर होता. शरद पवारांना पराभवाची काहीच तिथे कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. माहितीच होतं की आपण जिंकू शकणार नाही 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा. आणि तसंच झालेलं होतं. कौल जो आहे तो काय राष्ट्रवादीला लोकांनी दिला नाही, पण तरी त्यांनी सत्ता खेचून घेतली. त्याची कशाही तरी तुलना होऊ शकते क्रिकेटमधल्या एखाद्या प्रसंगाशी की चुकीचा निर्णय, आपण आऊट झालेलो आहोत पण दाखवायचं नाही, पंचांनी आपल्याला आऊट दिलेलं नाही. पण एक खिलाडी वृत्ती जी दाखवायला लागते खेळाडूने ती जेव्हा तो दाखवतो आणि पंचाच्या निर्णयाची वाट न बघता मैदान सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने खेळाडू असतो. पण शरद पवार यांनी मात्र इथे खिलाडू वृत्ती दाखवली नाही. खरं तर ते क्रिकेटमध्ये अनेक वर्ष राहिलेले आहेत. ICCचं अध्यक्षपद, BCCIचं अध्यक्षपद, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद या क्रिकेटच्या वातावरणामध्ये वाढले. पण ते 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्यात मात्र ती खिलाडू वृत्ती त्यांनी दाखवली नाही. उलट पराभूत झालेले पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्तेमध्ये स्थान मिळवलं. तिघांनी मिळून आपण कसे विजयी ठरलो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ग्लेन मॅक्सवेलने जे केलंय त्याला म्हणतात खिलाडू वृत्ती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सोबत समोर जो फलंदाज आहे तो सुद्धा महत्वाचा आहे मुद्दा, की समोरचा फलंदाज त्याला सोबत घेऊन आपल्याला जिंकून दाखवायचे. मॅक्सवेल भलेही चांगला खेळाडू असेल पण समोरचा जो फलंदाज आऊट झाला त्याच्यासोबत जे समोर खेळणारे फलंदाज आहेत ते आऊट होत गेले
तर मॅक्सवेल एका टोकाला उभा राहून काहीच करू शकला नसता. त्यामुळे त्याने सोबतच्या फलंदाजाला घेऊन जो विजय मिळवलाय त्याला खूप महत्व आहे. ते मात्र शरद पवारांकडून कधी घडलं नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी फक्त आपल्या आजोबांची स्तुती करण्यामागचा उद्देश काय असू शकतो, तर आपल्याला या पक्षामध्ये कसं स्थान मिळेल, आपल्या या पक्षामध्ये कसं वरचं स्थान मिळू शकेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचा हेतू. याच्या पलीकडे त्याला काहीच अर्थ नाहीये. तेव्हा त्यावेळेला त्यांनी जी पोस्ट केली त्यावेळेला वाटून गेलं की ग्लेन मॅक्सवेलच राष्ट्रवादीमध्ये आलाय की काय, इतकी ती तुलना करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, तुमच्या याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.